मीच राजीनामा देण्याच्या मनस्थितीत आहे असं अशोक चव्हाण म्हणतात। यावेळची सगळ्यात महत्त्वाची बातमी, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे हतबल असल्याचं या विधानातून स्पष्ट होत आहे। पक्षात कुणीच ऐकत नसल्याचं म्हणतात अशोक चव्हाण। हे राजकारण फिरतंय चंद्रपूरमध्ये, कारण चंद्रपूरमधल्या कार्यकर्त्यांशी बोलताना ऑडिओ क्लिप व्हायरल झालेली आहे आणि या ऑडिओ क्लिपमध्ये मुकुल वासनिक यांची चलती असल्याचा दावा चव्हाणांनी केलेला आहे। स्थानिक कार्यकर्त्यांशी बोलतानाची ही ऑडिओ क्लिप व्हायरल झालेली आहे। पक्षात मुकुल वासनिक यांचाच बोलाबाला आहे, त्यांचीच चलती आहे अशोक चव्हाण म्हणतात आणि या संदर्भातली ऑडिओ क्लिप मात्र व्हायरल झालेली आहे। मीच स्वतः राजीनामा देण्याच्या मनस्थितीत आहे असं अशोक चव्हाण यांनी विधान केलेलं आहे। या ऑडिओ क्लिपवर अशोक चव्हाणांची सुद्धा प्रतिक्रिया आल्याचं पाहायला मिळत आहे। सुरुवातीला ही ऑडिओ क्लिप ऐकूया, नेमकं या ऑडिओ क्लिप मध्ये काय संवाद झालाय। गुड मॉर्निंग सर। हो बोलतोय, चंद्रपूरवरून बोलून राहिलो सर, राजूरकर। हा बोला सर, विनायक बांगडेला तिकीट झाली सर जाहीर। काय सर आपला कॅन्डिडेट शुअर आहे ना सर? महाराष्ट्रामध्ये अशी एकही जागा नाही सर, चंद्रपूरमध्ये शुअर आहे ना सर? अहो तुम्ही जे म्हणताय तिकडे मुकुल वासनिकांशी बोलून घ्या, माझ्याकडून पूर्ण समर्थन आहे, पण काही इतक्या लोकांना साहेब समजत नाही। साहेब आम्ही पूर्ण साहेब, मी म्हणून नाही सर, विनायक बांगडे बरोबर आहे, मी तुमच्या बरोबर आहे या सगळ्या विषयामध्ये, समजून घ्या। मुकुल वासनिक काहीच नाही सर, तुमच्या पुढे काहीच नाही सर, तुम्ही पूर्ण महाराष्ट्र सांभाळता सर। मुकुल वासनिक प्रॉब्लेम, माझ्या इथे कोणी ऐकायला तयार नाही, खूप प्रयत्न केला, मी सुद्धा राजीनामा द्यायच्या मनस्थितीमध्ये आहे। जरा बोलून घ्या तिकडे वासनिकांना, सांगून द्या साहेब। खूप परेशान आहे साहेब, तो शीट क्लिअर आहे ना साहेब, यांना जड जाते काय जाते माहित नाही साहेब। तुम्ही जरा बोला, आमची बाजू मांडा, वडेट्टीवारला सांगा बाजू मांडायला नाही। वडेट्टीवार साहेब उसेंडीच्या आता मागे लागले, काहीच नाही ते आता उसेंडीला, तो या सीटचा फायदा सर उसेंडी साहेबांना आहे ना आणि माणिकराव ठाकरेंना सुद्धा आहे। तुम्ही जरा बोलून घ्या ना या विषयात। आम्ही काय बोलणार सर, साधारण कार्यकर्ते सर, आम्हाला काही सुभाष भाऊनी सांगितलं नाही, आम्हाला वडेट्टीवारनं सांगितली, आमच्या मनातली तळमळ आहे साहेब। तुमची आणि माझं मत सारखं, पण करू काही ते कोणी माझं ऐकत नाही अशी परिस्थिती नाही सर। तुम्ही महाराष्ट्र एवढे सर मोठे पदावर आहेत ना सर, जे करायचं ते बोललं पाहिजे। आता काय सर, काय करणार आहे सर, तेवढी मोठी शीट सर जाणार ना सर। त्या बांगड्यांना सांगा की मी रडू शकत नाही, जास्त सुख त्यांना समजायला पाहिजे बांगडे घेऊन काय आहे सर, मला बांगडे सर काहीतरी चेंज करा सर। बेटा बांगड्याचा पेडू सांगा बांगडे सांगून काही फायदा नाही ना सर, त्यांना समजायला पाहिजे तिकीटच नव्हते घ्यायला साहेब पाहिजे, एवढी मोठं खासदार क्षेत्र आहे साहेब। बांगड्यांना सांगा तुम्ही, मग त्याचा नंबर आहे तुझा, बांगड्याचा नंबर आहे तुमच्याकडे? आहे SMS करा नंबर। ठीक आहे थँक्यू सर, थँक्यू। ही ऑडिओ क्लिप आल्यावर मात्र अशोक चव्हाणांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे। काय म्हणालेत अशोक चव्हाण, ऐकूया। असं आहे की चंद्रपूरचा निर्णय थोडा वादग्रस्त झाला, हे नाकारत नाही, पण त्या अधिक काही बोलायचं नाही, जो पक्ष निर्णय घेईल तो अंतिम राहील। असं आहे की खासगी संभाषण हे काही पब्लिक डोमेनमध्ये हा विषय नाही, ज्यांनी कोणी दिला असेल हा त्यांचा विषय आहे, परंतु अशा गोष्टी मी काही पब्लिक डोमेनमध्ये आणण्याचा हा विषय मला मान्य नाहीये। काँग्रेसमधून अशोक चव्हाण नाराज आहेत, हे खुद्द त्यांच्याच ऑडिओ क्लिपवरून सिद्ध झालेलं आहे। माझं पक्षात कुणी ऐकतच नाही अशी खंत अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली आहे। तर दुसरीकडे त्यांचे निकटवर्तीय मानले जाणारे अब्दुल सत्तार यांनी मात्र पक्षाचा राजीनामा दिलाय। सत्तार अपक्ष म्हणून निवडणूक लढणार